श्रावणात या 7 गोष्टी शिवलिंगावर वाहू नयेत, भक्तांनी आजच जाणून घ्या। श्रावण महिना सुरू झालाय आणि भगवान शिवाच्या भक्तांसाठी हा महिना अतिशय पवित्र मानला जातो। या महिन्यात लाखो भक्त शिवलिंगावर बेलपत्र, दूध, जल अर्पण करतात। पण या भक्तीच्या आवेगात काही चुका होत असतात, ज्यामुळे आपली पूजा निष्फळ ठरते, कधी कधी नकारात्मक परिणाम सुद्धा होतो। आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत श्रावण महिन्यात शिवलिंगावर वाहू नये अशा 7 गोष्टी। या गोष्टी जर तुम्ही टाळल्या तर तुमचं भक्तीचं पुण्य वाढेल, शिवकृपा तुमच्यावर नक्कीच राहील आणि पूजा होईल फलदायी। चला तर मग सुरुवात करूया। 1. कुंकू किंवा सिंदूर। सर्वप्रथम आणि सर्वात महत्त्वाचं, कुंकू किंवा सिंदूर शिवलिंगावर वाहू नये। कुंकू आणि सिंदूर या दोन्ही गोष्टी स्त्रीत्वाचे प्रतीक आहेत। या गोष्टी पार्वती, दुर्गा, लक्ष्मी या देवींच्या पूजेसाठी वापरल्या जातात। पण भगवान शिव हे एक तपस्वी, विरक्त योगी आहेत। त्यांनी संसाराचा त्याग केलेला आहे आणि ते ध्यानात मग्न राहणारे आहेत। त्यामुळे स्त्रीत्वाशी जोडलेल्या वस्तू यांना अर्पण करणे योग्य नाही। शास्त्रानुसार कुंकू किंवा सिंदूर हे शिवलिंगावर वाहिल्यास पूजेमध्ये अपवित्रता निर्माण होते, त्यामुळे आपल्या श्रद्धेची फलश्रुती मिळत नाही। ही गोष्ट अज्ञानाने केली जाते, पण तिचा परिणाम आपल्या कर्मावर होतो। शिव ही शक्ती असली तरी ती शांत, विरक्त, अलिप्त आहे। त्यामुळे कुंकू, सिंदूर, मेहंदी, बांगड्या अशा वस्तू भगवान शंकराच्या पूजेसाठी निषिद्ध आहेत। 2. हळद। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळद। हळद ही पवित्र असते, ती सुद्धा सौभाग्याचं, स्त्रीत्वाचं प्रतीक आहे। जसंच कुंकू निषिद्ध आहे, तसंच हळद वाहणं सुद्धा निषिद्ध मानलं जातं। शिवलिंगावर हळद टाकल्यास ते त्यांचं योगित्व आणि वैराग्याच्या भावनेला विरोध करतं। हळद ही विष्णू, गणपती, देवी यांना अर्पण केली जाते, कारण ते संसारप्रिय, सुखदायक आणि समृद्धीचे प्रतीक आहेत। पण भगवान शंकर हे संहारक, तपस्वी आणि अलिप्त आहेत। त्यामुळे हळद शिवलिंगावर अर्पण करणं हे एक प्रकारचं शास्त्रविरोधी कृत्य मानलं जातं। या गोष्टी टाळल्या तरच पूजा शुद्ध राहते आणि भक्तीचं फल मिळतं। 3. तुटलेली किंवा छिद्र असलेली बेलपत्र। तिसरी गोष्ट म्हणजे तुटलेली, कुरतडलेली किंवा छिद्र असलेली बेलपत्र। बेलपत्र हे भगवान शंकराला अत्यंत प्रिय आहे, म्हणूनच ते अर्पण केलं जातं। पण अर्पण करताना त्याची शुद्धता आणि पूर्णता महत्त्वाची आहे। बेलपत्र 3 पानांचं, हिरवट, ताजं आणि न तुटलेलं असावं। ते झाडावरून तोडताना नमः शिवाय असा जप करत तोडलं जातं। तुटलेलं, कुरतडलेलं, फाटलेलं बेलपत्र हे शिवपूजेसाठी अयोग्य मानलं जातं। त्यामुळे कधीही असं अपूर्ण बेल अर्पण करू नका, ते शिवाच्या प्रती आदर नसल्याचं दर्शवतं। अशा बेलाने केलेली पूजा निष्फळ ठरते। 4. सडलेली किंवा कुजलेली फळं, फुलं। चौथी गोष्ट, सडलेली, कुजलेली किंवा जुनी फळं आणि फुलं। अनेक वेळा लोक जुनी फुलं आणि फळं वाहतात असं वाटून की शिवाला तर सगळं चालतं, पण हे खूप मोठं अज्ञान आहे। शिवलिंगावर फक्त शुद्ध, ताजी, प्रसन्न वस्तू अर्पण कराव्यात। सडलेली किंवा जुनी वस्तू ही अपवित्रता दर्शवते आणि अशा अपवित्र गोष्टींचं अर्पण म्हणजे भगवानाचा अपमान ठरतो। तुमची श्रद्धा शुद्ध असली तरी तुमचं अर्पण शुद्ध नसेल तर त्या श्रद्धेचं फळ मिळणार नाही। म्हणून अर्पण करताना ती वस्तू ताजी, सुगंधी आणि सुंदर हवी। 5. कच्चा तांदूळ, अक्षता। 5वी गोष्ट म्हणजे कच्चा तांदूळ अर्थात अक्षता स्वरूपात। काही लोक पूजेसाठी अक्षता वापरतात आणि थेट त्या शिवलिंगावर टाकतात, पण हे योग्य नाही। अक्षता या पूजेतील ताटात, बाजूला ठेवण्यासाठी असतात, शिवलिंगावर थेट टाकण्यासाठी नाहीत। शिव हे भस्मप्रिय आहेत, त्यांना फुलं, बेल, दूध, जल, मध हे अर्पण करता येतं। पण तांदूळ हा अन्नप्रकार आहे आणि अन्न अर्पण करणे शिवासाठी योग्य मानलं जात नाही। त्यामुळे कधीही कच्चा तांदूळ शिवलिंगावर वाहू नका, अशाने पूजा विफल होण्याची शक्यता असते। 6. सुगंधी तेल किंवा अत्तर। 6वी गोष्ट म्हणजे सुगंधी तेल, अत्तर किंवा सेंट। अनेक लोक श्रद्धेने अत्तर किंवा परफ्यूम शिवलिंगावर टाकतात। त्यांना वाटतं यामुळे देवाला सुगंध मिळेल, पण हे अत्यंत अशास्त्रीय आणि निषिद्ध आहे। भगवान शंकराला नैसर्गिकता प्रिय आहे। त्यांना कृत्रिम गंध, सेंद्रिय रसायनं, सुगंधी द्रव्य नको असतात। शिवलिंगावर अत्तर टाकणं म्हणजे शिवाच्या वैराग्याचा, त्यागाचा आणि शांततेचा अपमान होतो। फुलांचा सुगंध चालतो, पण रासायनिक अत्तर किंवा डिओ शिवलिंगावर वापरणं हे पूर्णपणे चुकीचं आहे। 7. लोखंड किंवा तांब्याचं अर्पण। 7वी आणि शेवटची गोष्ट म्हणजे लोखंड किंवा तांब्याच्या वस्तू शिवलिंगावर अर्पण करू नयेत। काही लोक शिवलिंगावर तांब्याचं नाग, भांड किंवा लोखंडी साखळी अर्पण करतात, पण हे शास्त्रविरोधी आहे। शिवपूजा करताना यंत्र, धातू,
किंवा कोणत्याही प्रकारचे अवजड वस्तू शिवलिंगावर अर्पण करणं टाळावं। या वस्तूंमुळे शिवलिंगाचे नुकसान होण्याची शक्यता असते। तांबं फक्त जल वाहण्यासाठी वापरावं, पण तेही शिवलिंगावर आदळणार नाही याची खबरदारी घ्यावी। धातू अर्पण करण्यापेक्षा मनापासूनचा भाव अधिक महत्त्वाचा आहे। विशेष सूचना: या सर्व गोष्टी आपल्याला एका गोष्टीची आठवण करून देतात, भगवान शंकर हे अलिप्त, विरक्त आणि शांत देव आहेत। त्यांना सौंदर्य, शृंगार, वैभव, सजावट नको असते, त्यांना हवी असते श्रद्धा, शुद्धता आणि साधेपणा। तर मित्रांनो, ही होती माहिती श्रावण महिन्यात शिवलिंगावर वाहू नयेत अशा 7 गोष्टींबाबत। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लगेच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।